नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एस.आय. करिअर पाथ या यूट्यूब चॅनलवरती. जर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टरची तयारी करत असाल आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून हे चॅनल तुमच्या भविष्यात उपयोगी पडेल. आज आपण स्वच्छता निरीक्षकसाठी म्हणजेच सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा असा एक विषय बघणार आहोत, ज्याचं नाव आहे आरोग्य आणि वैयक्तिक स्वच्छता म्हणजेच बेसिक हेल्थ अँड पर्सनल हायजीन. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया आरोग्याची संकल्पना, दॅट इज कन्सेप्ट ऑफ हेल्थ अँड इलनेस. हेल्थ म्हणजे काय तर आरोग्य आणि इलनेस म्हणजे काय तर आजार. बघा, आरोग्य ही केवळ आजार नसण्याची स्थिती नसून ती मानवी जीवनाची एक सर्वसमावेशक अवस्था आहे. ठीक आहे, आता आपण आरोग्य म्हणजे काय ते समजून घेऊया. आरोग्य म्हणजे काय? WHO ने दिलेली ही व्याख्या आहे. WHO काय आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे. त्याला मराठीमध्ये जागतिक आरोग्य संघटना असं म्हटलं जातं. तिची स्थापना कधी झालेली आहे तर 1948 रोजी, 7 एप्रिल 1948 रोजी या संस्थेची स्थापना झालेली आहे. जागतिक आरोग्यासाठी काम करणारी ही एक विशेष संस्था आहे. जगभरातील लोकांचे आरोग्य सुधारणे आणि साथीच्या रोगांचा मुकाबला करणे हे मेन काम आहे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं. ठीक आहे, तर बघा, आरोग्य म्हणजे केवळ आजार किंवा अपंगत्व नसणे असे नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या पूर्णपणे सुस्थितीत असणे होय, म्हणजेच कम्प्लीट वेलबिंग. ठीक आहे, आता बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आरोग्य म्हणजे काय तर फक्त आजार किंवा एखादं अपंगत्व नसणे असं नव्हे. ठीक आहे, आपण व्यवस्थित दिसतोय, आपली तब्येत बाहेरून सगळं व्यवस्थित दिसतोय, ठणठणीत आहे, याचा अर्थ असा का की माझं आरोग्य व्यवस्थित आहे? अजिबात नाही. लक्षात आलं का? आरोग्य म्हणजे काय फक्त तेवढंच असणं गरजेचं नाहीये, तर फक्त शारीरिक, मानसिक. बघा, शारीरिक म्हणजे काय तर शारीरिक रित्या सुद्धा तंदुरुस्त असणं, मानसिक रित्या सुद्धा तंदुरुस्त असणं आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा तंदुरुस्त असणं, त्याला काय म्हटलं जातं? आरोग्य असं म्हटलं जातं. लक्षात येत आहे? आता ही व्याख्या कोणी दिली आहे? WHO ने दिलेली आहे. बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जातो की WHO ने दिलेली आरोग्याची व्याख्या काय आहे. लक्षात येते? पुढे जाऊया. आपण आरोग्याचे 3 मुख्य पैलू बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे शारीरिक आरोग्य, फिजिकल हेल्थ. शरीराची सर्व अवयव संस्था उत्तम कार्य करीत असणे, शरीराची प्रतिकार शक्ती चांगली असणे आणि शारीरिक क्षमता योग्य असणे. शारीरिक आरोग्य म्हणजे काय? फिजिकल हेल्थ असं म्हटलं जातं. म्हणजे जे आपल्याला फिजिकली दिसून येतात ते अवयव. ठीक आहे, बघा, शरीराची जे काही आपले अवयव आहेत, आपल्या शरीरामध्ये टोटल 11 सिस्टीम असतात. लक्षात आलं का? ते 11च्या 11 सिस्टीम व्यवस्थित काम करणं म्हणजे काय तर शरीराचं आरोग्य व्यवस्थित आहे. त्यानंतर मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्य म्हणजे काय तर स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असणे, तणावाचा सामना करण्याची क्षमता आणि स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असणे. मानसिक आरोग्य म्हणजे काय तर आपल्या भावनांवरती आपला नियंत्रण असला पाहिजे. तणावाचा म्हणजे जे काय आपण टेन्शन म्हणतो त्याचा सामना करण्याची आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे. लक्षात आलं का? आणि सगळ्या बाजूनेच म्हणजे असं इथं सांगितलंय स्वतःबद्दल, पण स्वतःबद्दल सुद्धा आणि बाकीच्या गोष्टींबद्दल सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. त्याला काय म्हटलं जातं? मानसिक आरोग्य. सामाजिक आरोग्य, सोशल हेल्थ. इतरांशी चांगले संबंध असणे, समाजात मिळून मिसळून राहणे आणि स्वतःचे सामाजिक स्थान टिकवून ठेवणे, ह्या गोष्टी कशामध्ये येतात तर सामाजिक आरोग्यामध्ये येतात. ह्या तिन्ही ज्या गोष्टी आपण बघितल्या, फिजिकल हेल्थ म्हणजे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य, ह्या तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. लक्षात येत आहे? पुढे जाऊया. आपण बघितलं आरोग्य म्हणजे काय. आता आपण बघणार आहोत आजार म्हणजे काय. आजार म्हणजे काय? आजार म्हणजे शरीराच्या किंवा मनाच्या नैसर्गिक कार्यात निर्माण झालेला बिघाड किंवा व्यत्यय. बघा, आपण शारीरिकरित्या व्यवस्थित नाहीये त्यावेळेला सुद्धा आपण काय म्हणू शकतो की आजार त्यावेळेला झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर ज्या वेळेला मानसिक रित्या सुद्धा आपण व्यवस्थित नाहीये तर त्यावेळेला सुद्धा काय म्हणता येतं की आजार आहे. ठीक आहे, बघा, जेव्हा शरीरातील एखादी प्रणाली म्हणजे एखादी सिस्टीम व्यवस्थित काम करत नाही तेव्हा ती लक्षणे म्हणजे सिम्पटम्स दाखवते. या स्थितीला काय म्हटलं जातं? आजार असं
म्हटलं जातं. लक्षात आला आजार म्हणजे काय? आजार म्हणजे काय? जेव्हा शरीरातील एखादी प्रणाली व्यवस्थित काम करत नाही तेव्हा ती लक्षणे दाखवते आणि या स्थितीला काय म्हटलं जातं? आजार असं म्हणतात. पुढे जाऊया आपण. आजारांचे 3 प्रकार आहेत ते समजून घेऊया. पहिला आहे तीव्र आजार. त्यालाच काय म्हटलं जातं? अक्यूट इलनेस. अक्यूट म्हणजे काय? तर खूप कमी प्रमाणात उद्भवतो. ठीक आहे. हे अचानक उद्भवतात आणि अल्पकाळ टिकतात. उदाहरणार्थ सर्दी, ताप, अतिसार हे काय झाले? अक्यूट इलनेस म्हणजे तीव्र आजार. अक्यूट म्हणजे काय? तर हे अचानक उद्भवतात आणि अल्पकाळ म्हणजे काय? तर खूप कमी काळ ते टिकतात. उदाहरणार्थ सर्दी, ताप, अतिसार हे ह्याची काही उदाहरणं आपण बघितली. पुढे जाऊया. पुढचा प्रकार आहे दीर्घकालीन आजार. दीर्घकालीन म्हणजे काय? तर खूप वेळ टिकणारा, क्रोनिक असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. हे हळूहळू उद्भवतात आणि दीर्घकाळ टिकतात. म्हणजे हे हळूहळू शरीरामध्ये येतात, उद्भवतात आणि दीर्घकाळ टिकतात. हळूहळू येतात पण कसे असतात? तर ते बराच काळ टिकतात. लक्षात आलं? उदाहरणार्थ मधुमेह. मधुमेहालाच इंग्लिशमध्ये डायबिटीज असं म्हटलं जातं. उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन असं म्हटलं जातं त्याला, आणि दमा हे काही उदाहरणं झाली दीर्घकालीन आजाराची. त्यानंतर पुढे बघा, आरोग्य आजार, सातत्य, हेल्थ इलनेस कंटिन्यू. आरोग्य आणि आजार हे 2 वेगवेगळे गट नसून ते एका सरळ रेषेवर आहेत असे मानले जाते. एका टोकाला उत्तम आरोग्य म्हणजेच ऑप्टिमम हेल्थ असते तर दुसऱ्या टोकाला मृत्यू असतो. एक व्यक्ती आयुष्यभर या रेषेवर कधी उजवीकडे तर कधी डावीकडे सरकत असते. इथे आरोग्य आणि आजार हे 2 वेगवेगळे गट मानलेले नाहीये. तिथं काय केलेलं आहे तर एक सरळ रेषा मांडलेली आहे. लक्षात येत आहे? त्याच्या एका टोकाला काय आहे तर उत्तम आरोग्य आहे म्हणजे चांगलं आरोग्य, आणि दुसऱ्या टोकाला काय आहे तर मृत्यू आहे. लक्षात येत आहे? आता बघा, एक व्यक्ती आयुष्यभर या रेषेवर कधी उजवीकडे तर कधी डावीकडे सरकत असतो. म्हणजे तराजू माहिती आपल्याला, तराजूचं कसं असतं, ज्याचं पारड जास्त असतं तिथेच तो खालच्या साईडला जातो. तसंच इथे आहे, एखादा व्यक्ती असेल तो कधी चांगल्या आरोग्याकडे जातो, कधी आजाराकडे जातो. लक्षात येते? पुढे जाऊया आपण. आजार होण्यापूर्वीच रोखणे त्याला काय म्हटलं जातं? प्रिव्हेन्शन. आणि आरोग्याची पातळी सुधारणे म्हणजेच प्रमोशन हेच आरोग्य सेवांचे मुख्य उद्दिष्ट असते. आरोग्य सेवांचे मुख्य उद्दिष्ट काय असते हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. खूप महत्वाचा आहे. प्रिव्हेन्शन अँड प्रमोशन. प्रिव्हेन्शन म्हणजे काय तर आजार होण्याआधीच रोखणे. आजार होण्याआधीच घेतली जाणारी जी काळजी असते त्याला काय म्हटलं जातं? प्रिव्हेन्शन. आणि आरोग्याची पातळी अजून सुधारणे त्याला काय म्हटलं जातं? प्रमोशन. लक्षात येत आहे? पुढे जाऊया. आरोग्यावर परिणाम करणारे घटक, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग हेल्थ. आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांना आपण मुख्यत्वे खालील गटांमध्ये विभागू शकतो. चला तर मग बघूया कोणत्या कोणत्या घटकांमध्ये विभागलेलं आहे. पहिला घटक आहे तो म्हणजे जैविक घटक, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज बायोलॉजिकल फॅक्टर. हे घटक आपल्या शरीराच्या रचनेशी संबंधित असतात. पहिला आहे त्याच्यामध्ये अनुवंशिकता, हेरिडिटरी, म्हणजे जे आई वडिलांकडून किंवा आपल्या आजी आजोबांकडून किंवा जे पेरेंट्स आहेत त्यांच्याकडून आपल्यामध्ये येतात. ठीक आहे. कशाद्वारे येतात तर ते जनुके म्हणजे जीन्सच्या द्वारे आपल्यामध्ये येतात. आता याची उदाहरणं काय आहेत तर मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा काही विशिष्ट अनुवांशिक आजार हे पिढ्यानपिढ्या येऊ शकतात. ठीक आहे. दुसरं आहे वय. त्याच्यामध्ये बालपण, तारुण्य, वृद्धत्व या प्रत्येक टप्प्यावर आरोग्याच्या गरजा आणि आजारांचे स्वरूप बदलते. लक्षात येते? जसे की आपण एक उदाहरण देऊया. लहान मुलांमध्ये प्रोटीनची कमतरता जास्त आढळून येते. आता त्यावेळेला काय होतं तर क्वाशिओर्कर आणि मॅरॅस्मस हे आजार होतात प्रोटीनच्या कमतरतेमुळे. मग हे कोणाच्या मध्ये तर दिसतात तर हे ऍक्च्युअली ना लहान मुलांच्या मध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. तसंच जे वृद्ध लोक असतात त्यांच्यामध्ये गुडघ्यांचे आजार, पाठीचे आजार असं प्रमाण जास्त दिसतं. पुढे जाऊया. पुढचा पॉइंट आहे लिंग, दॅट इज जेंडर. स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर रचनेत फरक असल्यामुळे काही आजारांचे प्रमाण लिंगानुसार वेगळे असू शकते.
दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे पर्यावरण विषयक घटक, इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. आपण ज्या वातावरणात राहतो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावरती होतो. मग कोणते कोणते घटक येतात पर्यावरणात? पहिला आहे हवा आणि पाणी. प्रदूषित हवा श्वसनाचे आजार. बघा, जर हवा प्रदूषित असेल तर उदाहरणार्थ दमा सारखे आजार होऊ शकतात. दूषित पाणी असेल तर कॉलरा, टायफॉइड सारखे आजार होऊ शकतात. कॉलरा, टायफॉइड हे काय झाले तर जलजन्य आजार म्हणजेच वॉटरबॉर्न आजार आहेत. पुढे बघा, स्वच्छता, सॅनिटेशन. राहत्या परिसरातील अस्वच्छतेमुळे कीटक आणि जंतूंची पैदास वाढते, ज्यामुळे काय होतं, संसर्गजन्य आजार पसरतात. बघा, एखाद्या ठिकाणी खूप जास्त कचरा किंवा घाण आहे तर त्या ठिकाणी खूप माशा किंवा जंतू जे असतात ते तिथे असतात आणि त्यामुळे काय होतं तर संसर्गजन्य आजार वाढतात. लक्षात येते. त्यानंतर आहे घराची परिस्थिती. घरामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश आणि खेळती हवा नसणे हे क्षयरोगासारख्या आजारांना कारणीभूत ठरू शकते. बघा आता, घर कसं आहे आपलं, घरामध्ये खिडक्या दारं आहेत का? आता ते का गरजेचं आहे? कारण की व्हेंटिलेशनसाठी, हवा खेळती राहण्यासाठी ते गरजेचं आहे. लक्षात येते. जर हवा खेळती नाही राहिली तर काय होऊ शकतं, एखाद्या व्यक्तीला जर आजार झाला घरामध्ये तर तो लवकर दुसऱ्या व्यक्तीला पसरू शकतो. त्यामुळे व्हेंटिलेशन हे फार महत्वाचं आहे. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रकार आहे जीवनशैली. पुढचा फॅक्टर काय आहे? जीवनशैली, लाईफस्टाईल फॅक्टर्स. आरोग्यावर नियंत्रण मिळवण्याचा हा सर्वात महत्वाचा घटक आहे. बघा, बाकीच्या गोष्टी एक वेळ पर्यावरण झालं किंवा नाही का, तर ते आपल्या हातामध्ये जास्त नाही आहेत, पण आपल्या हातामध्ये असलेली गोष्ट ती म्हणजे काय आहे तर जीवनशैली. आहार, संतुलित आहार. त्याच्यामध्ये संतुलित आहारामध्ये काय येतात? योग्य प्रमाणात प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे हे सगळे योग्य प्रमाणात येतं. अति प्रमाणात तेलकट, जंक फूड किंवा कुपोषण हे आजारांचे मुख्य कारण आहे. त्यानंतर आहे शारीरिक हालचाल, फिजिकल ऍक्टिव्हिटी. नियमित व्यायाम किंवा शारीरिक कष्टाचे काम न केल्यास काय होतं? लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. बघा, योग्य आहार घेणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच काय गरजेचं आहे तर शारीरिक हालचाल ही सुद्धा तेवढ्याच प्रमाणात गरजेची आहे. जर शारीरिक हालचाल नाही झाली तर काय होऊ शकतं? लठ्ठपणा सारखे आजार होऊ शकतात. आणि लठ्ठपणा आल्यावर काय होतं? ऑबेसिटी आल्यावर तर हृदयविकाराचे आजार वाढतात. पुढचं बघा, व्यसने. व्यसनांमध्ये तंबाखू, मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, लोकांना माहिती असतं. इवन जे आपण आता पिक्चर बघतो, पिक्चर म्हणा किंवा सगळीकडे ऍड दाखवतात की तंबाखू असेल किंवा धूम्रपान ते कसं आहे, आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण सगळ्यांना माहिती आहे, इवन जी लोक धूम्रपान करतात त्यांना सुद्धा माहिती आहे की ते हानिकारक आहे, तरी सुद्धा ते पितात. लक्षात येत आहे का? पुढे बघा, सामाजिक आर्थिक घटक, सोशिओ इकॉनॉमिक फॅक्टर्स. त्याच्यामध्ये पहिला आहे शिक्षण. शिक्षित व्यक्ती आरोग्याविषयी जागरूक असते, स्वच्छतेचे नियम पाळते आणि वेळेवर उपचार घेते. बघा, शिकलेली व्यक्ती आणि अशिक्षित व्यक्ती ह्याच्यामध्ये मेन हाच फरक आहे की शिकलेल्या व्यक्तीला माहिती असतं की स्वच्छता बाळगणं किती महत्वाचं आहे किंवा स्वच्छतेचं महत्व, योग्य आहाराचं महत्व. ठीक आहे. पण अशिक्षित व्यक्ती काय करणार? योग्य आहाराचं महत्व माहित नाही. त्यामुळे जर जेवणामध्ये एकच पदार्थ असेल तर ती सतत खायची सवय असेल तर तोच कंटिन्यू राहणार. पण जी शिक्षित व्यक्ती आहे ती असं करेल का? नाही. आहारामध्ये योग्य त्या प्रमाणात, सगळ्या प्रमाणात काय काय असलं पाहिजे तर प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स वगैरे सगळं योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आर्थिक स्थिती. आर्थिक स्थितीमध्ये काय होतंय बघा, गरिबीमुळे पुरेसा आहार मिळत नाही आणि महागड्या उपचारांचा खर्च परवडत नाही. जी लोक गरीब असतात त्यांच्यामध्ये काय होतं तर आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ते महागडे उपचार घेऊ शकत नाहीत आणि पुरेसा आहार सुद्धा घेऊ शकत नाहीत. ठीक आहे. पुढचा बघा, रोजगार. कामाच्या ठिकाणी असलेले ताणतणाव आणि कामाचे स्वरूप, उदाहरणार्थ सतत बसून असणे किंवा घातक रसायनांशी संपर्क
हे असल्यावर काय होऊ शकतं, आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो, आजारी पडायचे चान्सेस वाढतात. लक्षात आलं? पुढे जाऊया. पुढचा भाग आहे आरोग्य सेवांची उपलब्धता, हेल्थ सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये बघा, आरोग्य सुविधा, जवळच्या अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा दवाखाना असणे. आता काय होतं, बऱ्याच ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये तर आरोग्य सेवा उपलब्ध नसतात. त्यांना आरोग्य सेवा घेण्यासाठीच हॉस्पिटल असेल साधं किंवा PHC असेल, ते सुद्धा बऱ्याच अंतरावरती असतं. ठीक आहे. मग तिथे जाण्यासाठीच त्यांना किती 1 तास 1.5 तास एवढा वेळ लागतो. लक्षात येतं? त्यानंतर गुणवत्ता, उपचारांची उपलब्धता, डॉक्टरांची संख्या आणि औषधांची उपलब्धता, ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्यानंतर आहे लसीकरण म्हणजेच इम्युनायझेशन. वेळेवर लसीकरण केल्यास गंभीर आजारांपासून संरक्षण मिळते. बघा, लसीकरण हे खूप महत्वाचं आहे. कशासाठी? तर जे आजार असतात ते टाळण्यासाठी. लक्षात येते? लसीकरण का केलं जातं बेसिकली? तर आजार होऊ नये त्यासाठीच लसीकरण केलं जातं. लक्षात येते? एक उदाहरण देते. BCG ही एक लस आहे. ही आपण जन्माच्या वेळेला घेतो. ठीक आहे. जन्माच्या वेळेला BCG ही लस दिली जाते. कशावरची आहे? तर TB वरची असते. चला पुढे जाऊया. पुढचा पॉइंट आहे आजाराची कारणे आणि जोखीम घटक म्हणजे कॉजेस अँड रिस्क फॅक्टर्स. आजाराची मुख्य कारणे. आजाराचे मूळ कारण म्हणजे एजंट. आजाराचं मुख्य कारण काय आहे? तर एजंट. ठीक आहे. आता एजंट काय आहे ते समजून घेऊया आपण. ज्यामुळे शरीराच्या सामान्य कार्यात बिघाड होतो, याचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत. बघा, एजंट म्हणजे काय समजून घेऊया. एजंटचं काय काम आहे? तर आपल्या शरीरामध्ये जे काही आपल्या सुरळीत सगळं चाललेलं असतं, ठीक आहे, तर त्यामध्ये बिघाड करणं हे कोणाचं काम आहे? एजंटचं. ठीक आहे. आता एजंट कोणते आहेत ते बघूया. पहिले आहेत जंतुजन्य कारणे म्हणजे इन्फेक्शस एजंट. जे काही असतात तर संसर्ग करणारे कारणे असतात. पहिला आहे बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये बघा, बॅक्टेरियाला ऍक्च्युली मराठीमध्ये जीवाणू असं म्हटलं जातं. आता बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूमुळे होणारे आजार कोणते? तर त्याच्यामध्ये आहे क्षयरोग, TB आणि टायफॉइड सारखे आजार होतात. त्यानंतर येतात विषाणू म्हणजेच व्हायरसेस. आता व्हायरसमुळे कोणते आजार होतात? तर फ्ल्यू, गोवर, डेंग्यू, HIV. HIV ऍक्च्युली व्हायरस आहे. त्याच्यामुळे एड्स हा आजार होतो. ठीक आहे. हे काही एक्झाम्पल आपण बघितले. पुढे बघा, बुरशी आणि परजीवी, फंगाय अँड पॅरासाइट्स. ह्याच्यामुळे काय होतात? तर मलेरिया आणि त्वचेचे आजार. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, अनुवांशिक कारणे, जेनेटिक कॉजेस. जन्मापासून जनुकांमधील म्हणजे जीन्स मधील बदलांमुळे होणारे आजार. उदाहरणार्थ थॅलेसेमिया, सिकल सेल एनेमिया. पुढचा पॉइंट बघा, जीवनशैलीशी संबंधित कारणे, दॅट इज लाईफस्टाईल अँड ऑर मेटाबॉलिक. ठीक आहे. शरीर व्यवस्थित काम न करणे, उदाहरणार्थ स्वादुपिंडाने इन्सुलिन न बनवल्यामुळे होणारा जो मधुमेह आहे तो. ठीक आहे. पुढचा पॉइंट आहे पर्यावरणीय कारणे म्हणजेच एन्व्हायरमेंटल कॉजेस. आता कोणते आहेत? तर घातक रसायने म्हणजेच केमिकल्स, रेडिएशन, प्रदूषण किंवा अपघाती इजा. ही काही कारणं आहेत त्याच्यामुळे पर्यावरणीय जे काही होणारे आजार आहेत ते होऊ शकतात. ठीक आहे. पुढे बघा, जोखीम घटक, दॅट इज रिस्क फॅक्टर्स. जोखीम घटक म्हणजे काय? तर अशा गोष्टी किंवा परिस्थिती ज्यामुळे आजार होण्याची शक्यता वाढते. जोखीम घटक हे स्वतः आजार नसतात पण त्या आजाराला आमंत्रण देतात. बघा, जोखीम घटक म्हणजे काय? तर अशा गोष्टी किंवा अशा परिस्थिती ज्यामुळे आजार होण्याची शक्यता वाढते. आता हे जोखीम घटक म्हणजे स्वतः आजार असतात का? तर नाही, पण हे आजाराला आमंत्रण द्यायचं काम करतात. आता त्यांचं आपण वर्गीकरण समजून घेणार आहोत. बदलण्यायोग्य जोखीम घटक, त्यालाच मॉडिफिएबल रिस्क फॅक्टर्स असं म्हटलं जातं. ज्या गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवू शकतो अशा गोष्टी. ठीक आहे. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत बरं ज्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत? ठीक आहे. पहिला आहे आहार. बघा, जे बाहेरचं फूड आहे, जंक फूड, अतिमीठ सुद्धा चांगलं नसतं शरीरासाठी. आणि साखरेचं सेवन म्हणजे जास्त प्रमाणात साखर खाणं. ठीक आहे. पुढचं आहे व्यसने.
तंबाखू, गुटखा, दारू किंवा अंमली पदार्थांचे सेवन हे सुद्धा आपल्या हातामध्ये असतात. तर हे काय झाले तर रिस्क फॅक्टर्स झाले. ठीक आहे, कशा आहेत हे? बदलण्यायोग्य आहेत ना? हो, बदलण्यायोग्य आहेत. आपण ह्याच्यावरती कंट्रोल ठेवू शकतो. पुढे बघा, शारीरिक हालचालींचा अभाव, बैठी जीवनशैली. जे लोक सतत बसून असतात, त्यांचं काम सतत बसून असेल तर मग त्यांना आजार होण्याची शक्यता असते. ठीक आहे, लठ्ठपणा, ओबेसिटी लक्षात येते. पुढचं बघा, ताणतणाव, मानसिक ताण, अपुरी झोप, ह्यावर सुद्धा आपण कंट्रोल ठेवू शकतो. स्वच्छतेचा अभाव, अस्वच्छ पाणी पिणे किंवा वैयक्तिक स्वच्छता न राखणे, ह्या सुद्धा गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. आपण जेवढं स्वच्छता ठेवू तेवढं काय होईल, आजार कमी होतील. लक्षात येते. पुढे बघा, न बदलता येणारे जोखीम घटक, नॉन मॉडिफिएबल रिस्क फॅक्टर्स, ज्यावर आपले नियंत्रण नसते. पहिला आहे वय. वय जसे वाढते तसे काही आजारांचा धोका वाढतो. उदाहरणार्थ सांधेदुखी, हृदयविकार हे काही आजार आहेत. पुढे आहे अनुवंशिकता. पुढचा घटक आहे अनुवंशिकता. कुटुंबात जर एखादा आजार असेल, आई वडिलांना किंवा आजी आजोबांना, तर तो आजार पुढच्या पिढीला होण्याची दाट शक्यता असते. ठीक आहे. पुढे बघा, लिंग. काही आजार विशिष्ट लिंगाच्या व्यक्तींना होण्याचे प्रमाण अधिक असते. उदाहरणार्थ काय दिले तर पुरुषांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण अधिक असू शकते. ठीक आहे. आजार आणि आजाराचे वर्तन, इलनेस अँड इलनेस बिहेवियर. सगळ्यात पहिल्यांदा बघा, आजार म्हणजे काय. आता जे सायंटिफिक लँग्वेज आहे त्याच्यामध्ये आजाराचे दोन भाग पडतात. कोणते दोन भाग तर पहिला आहे डिझीज आणि दुसरा आहे इलनेस. डिझीज म्हणजे काय तर रोग. आता रोग म्हणजे काय समजून घेऊया. हे डॉक्टर किंवा वैद्यकीय तपासणीद्वारे ओळखले जाणारे जैविक दोष आहेत. ठीक आहे. उदाहरणार्थ इन्फेक्शन, शरीरातील रसायनांचे असंतुलन, हे त्याची उदाहरणं झाली. आता इलनेस म्हणजे काय तर आजार ही रुग्णाला स्वतःला जाणवणारी अस्वस्थता किंवा वेदना आहे. यात रुग्णाचे अनुभव, भावना आणि त्यांचे दैनंदिन कामावर होणारे परिणाम यांचा समावेश असतो. बघा, रोग म्हणजे काय तर डॉक्टर किंवा वैद्यकीय तपासणी जे करतात त्याच्याद्वारे ओळखले जाणारे जैविक दोष, याला काय म्हटलं जातं, रोग असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि आजार म्हणजे काय तर स्वतः रुग्णाला जे काही जाणवतं, अस्वस्थता किंवा वेदना, त्याला काय म्हटलं जातं, आजार असं म्हटलं जातं. फरक कळाला. पुढे जाऊया आपण. पुढचा पॉइंट आहे आजाराचे वर्तन, इलनेस बिहेवियर म्हणजे काय ते समजून घेऊया. व्यक्तीला जेव्हा स्वतःला आजारी वाटते तेव्हा ती व्यक्ती त्या आजाराबद्दल कशी प्रतिक्रिया देते, ती कशी वागते आणि ती उपचार शोधण्यासाठी काय प्रयत्न करते, यालाच काय म्हटलं जातं, आजाराचे वर्तन असं म्हटलं जातं. आता हे वर्तन कोणत्या घटकांवर अवलंबून असते ते आपण समजून घेऊया. पहिला आहे संवेदनशीलता. त्यालाच काय म्हटलं जातं, परसेप्शन. वेदना किंवा त्रास किती तीव्र आहे हे ओळखलं जातं. ज्ञानाची पातळी, आजाराच्या लक्षणांबद्दल असलेली माहिती. एखादा आजार आहे तर त्याच्याबद्दल किती माहिती आपल्याला पडलेली आहे, आतापर्यंत किती माहिती समजलेली आहे त्या गोष्टी. त्यानंतर आहे सामाजिक सांस्कृतिक घटक, कुटुंबाचे किंवा समाजाचे आजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन. उदाहरणार्थ काही लोक तापाकडे दुर्लक्ष करतात तर काही लगेच डॉक्टरांकडे धावतात.